हॅलो. ओके, ओके. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून जे दानशूर दाते आहेत त्यांची आम्ही पुढील प्रमाणे एगेतवरी करतो. या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त षटकार जो खेळाडू माहिती त्याला अजित जाधव कमांडो आहेत याचकडून ₹1000 कॅश प्राइज आहे. चतुर्थ पारितोषिक श्री नारायण जाधव व ललित जाधव याचकडून आम्हाला उपलब्ध झालं. त्यांचं ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. त्यानंतर या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक श्री अंकुश रघुनाथ पाटील याचकडून देण्यात आलेले आणि त्यांचं देखील ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार प्रकट करतो. त्याचबरोबर तृतीय पारितोषिक श्री राजेश वाळाराम शिकारी याचकडून आम्हाला उपलब्ध झालं. आपलं देखील ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीनं मनापासून कौतुक. त्यानंतर या स्पर्धेमधून मॅन ऑफ द सिरीज बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट हा जो किताब आहे त्यासाठी कूलर ट्रॉफी आम्हाला उपलब्ध झाली मान्य श्री विजय पंढरीनाथ पाटील याचकडून त्यांचं देखील ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन बेस्ट फलंदाज संजय रमा पाटील याचकडून या दोन्ही ट्रॉफी आम्हाला उपलब्ध झाल्या. त्यांचं देखील ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. 2 ट्रॉफीज आणि 2 ब्लूटूथ त्यांच्याकडे आम्हाला उपलब्ध झाले त्याबद्दल त्यांचं देखील ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच श्री मोहन मदन महेश मदन गायकर याचकडून गिफ्ट टेम्पल. मॅन ऑफ द मॅच श्री सचिन मारुती पाटील याचकडून गिफ्ट टेम्पल ऑर्गॅनिक कमिटी आपले देखील मनापासून आभार प्रकट करते. मॅन ऑफ द मॅच श्री रमाकांत सदानंद भोईर याचकडून एक गिफ्ट टेम्पल आपलं देखील ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. त्यानंतर या स्पर्धेमध्ये लागणारे सर्व चेंडू जय पाटील यांच्याकडून आम्हाला उपलब्ध झाले त्यांचं देखील मनापासून स्वागत. त्यानंतर शिस्तबद्ध संघास कैलासवासी हरिभक्त पारायण मोतीराम शंकर ठाकरे याचकडून स्मरणार्थ श्री संजय मुद्रम पाटील याचकडून एक ठाकरे याचकडून एक आकर्षक चषक आहे. बिग मॅच कडा संघर्ष कडा मुकाबला काटोकी टक्कर खऱ्या अर्थानं फायनलचं पहिले फायनल प्रेक्षकांसाठी कारण 2 दिग्गज संघ तालुका क्रिकेटमध्ये नामांकित संघ क्रमांक संघ आहेत लढवय्ये संघ आहेत आणि या 2 लढव्या संघांमधून आपण पाहतो एक सामना एका बाजूला आपण पाहतोय मोरवे दिवे तर दुसऱ्या बाजूला जोशी 11 भादवड जगदीश नाईक साबाई हेमंत गुळवी यांचा संघ आणि बघूया या सामन्यातून कुठला संघ करतो आपला परफॉर्म सांघिक कामगिरी कुठल्या संघाची केली जाईल. थोडा आवाज वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक करताना गोलंदाज जगदीश नाईक निर्धारित 3 ओव्हरचा सामना. नको दादा नको. पहिला चेंडू पेस करताना सुधाच्या बॅट मधून देखील चांगला फटका निघतोय. चेंडू जातोय शॉट फाईनला एकदम कंप्लीट दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्नामधून फलंदाज देखील सफल. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा स्वतः संघाचं ज्यानं अकाउंट ओपन केलं धावसंख्या होती बिनबाद 2 षटक क्रमांक पहिलं निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. अंधार लवकर होईल. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. वाय नॉट मला वाटतं फलंदाज थोडासा इंजर्ड झाला का स्प्रे घेऊन जा. राखीव खेळाडू आपण मला वाटतं पायाला क्रॅम्प बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जॉईन आहेत आणि प्रेक्षकांमधून
बघा मित्र, YouTubeच्या माध्यमातून एक प्रेक्षक देखील आम्हाला जॉइन आहेत आणि प्रेक्षकामधून गावदी स्पोर्ट्स भादवड सीनियर 40 प्लस संघाचे नामांकित क्रिकेटर संतोष तरे सन्मानी संतोषजी तरे यांनी देखील ऑर्गनाइज कमिटी खास करून भादवड संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलं. खास करून मला वाटतं जगदीशजी नाईक तुमच्यासाठी त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले सध्या YouTubeच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहता संतोषजी तरे आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. धन्यवाद. चेंडूला स्विचिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता फलंदाज सुधाकर याला बडे गेंदबाज बडे बॅट्समन संतोष तरे गावदी भादवड 40 प्लस सिनियर या संघाचे एक नामांकित क्रिकेटर आहेत आणि त्यांनी देखील खास करून भादवड संघाला आणि खास करून जगदीश नाईक यांना ऑल दी बेस्ट केलेले आहे. चेंडूला शॉर्ट अँड करण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर सुधाकर याला चेंडू बॅटची थोडीशी आउटसाइड एज घेतो. चेंडू जातो एस्टनच्या मागे बीट झाला फलंदाज बीट झाला थोडासा एसटी रक्षक ही धाव घेण्याची संधी धावसंख्या एकाने पुढे सकते धावसंख्या होते ती बिन बाद 3. बघा निर्धारित फक्त आणि फक्त 3 ओव्हरचा सामना आहे. 2 चेंडूंचा खेळ अजून मला वाटतं बाकी असेल पहिल्या ओव्हर मधला. जगदीश नाईक कला कौशल्य या ठिकाणी सादर करताना काही कमालीची गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतो अतिशय चाणक्य चतुर आणि चाणक्य असा गोलंदाज अक्रॉस द लाईन ऑन साइडचा पटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संप्रसाद आलं होतं एकदम घेण्याची संधी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता मात्र सहज 2 धावा पूर्ण करताना प्रवीण या 2 धावांनी सांगायचं धावसंख्या 5. कडा संघर्ष कडा मुकाबला काटोकीर टक्कर 2 विक्रमी जबरदस्त धुमशान 2 संघामधून अतिशय जबरदस्त सामना मित्र आपण पाहतो. तालुका क्रिकेट सर्व बिग संघ आहेत मोठे संघ आहेत दोन्ही. एका बाजूला मोरोळे दिवे दुसऱ्या बाजूला जोशी 11 भादवड चेंडूला फोर्स केले चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष आहे. मला वाटतं मागून कुठेतरी इंजिनला धक्का मारला. झेल सुटतोय जीवदान मिळते आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद. झेल कॅरी झाला होता मात्र समोरचा क्षेत्ररक्षक त्याला धडकतोय. स्वतःचा बॅलन्स गेल्यानंतर झेल देखील सुटला. बघा असे झेल कॅरी करताना शक्यतो आपण जेव्हा एकत्र येत असाल तेव्हा कॉलिंग करत चला. षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद संत आणि सावध सुरुवात आपण फक्त 7 धावा. बघा निर्धारित 3 ओव्हरचा सामना सामन्यामध्ये जर मोठं आव्हान द्यायचं असेल तर निश्चितच एक मोठी धावसंख्या होणं फार गरजेचं आहे. बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून जॉईन आहेत आणि प्रेक्षकामधून देवीगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत समाजसेवक आणि खास करून माजी पोलीस पाटील शशिकांत पाटील यांनी देखील या स्पर्धेसाठी ऑर्गनाइज कमिटीसाठी आणि खास करून मरू आई दिवे या संघाला त्यांनी हल्दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद शशी पाटील. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आम्हाला देखील आपण लाईक करता. क्रिकेटचे निस्कीम चाहते आणि माझी उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे शशिकांत पाटील. धन्यवाद. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतो. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती बिनबाद 7. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज योगेश तालुका क्रिकेट मधून खऱ्या अर्थाने एक विक्रम ज्याच्या नावावर प्रस्थापित आहे ज्यानं विकेटची हॅट्रिक साधली होती. मीर स्पोर्ट्स बरोडी ऐवजी जी स्पर्धा आपण पाहिली नुकतीच संपन्न झाली त्या स्पर्धेमधून कमालीची गोलंदाजी ज्याची आपण पाहिली तोच हा गोलंदाज योगेश म्हात्रे. सोनादेवी टेमगर या संघाच्या अगेन्स्ट काय कमालीचा परफॉर्मन्स आपण पाहिला होता या गोलंदाजाचा. आता मात्र सुधायच्या बॅट मधून येतोय बिग ब्लास्ट.
पण गरज होती तो फटका आपण पाहिला. सुधा याच्या बॅट मधून येतोय मित्र दीपक षटकार. संघाची धावसंख्या देखील 7 पुढे सकते धावसंख्या होती ती 3 बाद 13. बघा योगेश, तुम्हाला देखील या स्पर्धेमधून एक सुवर्ण संधी असेल. तुमचे खंदे समर्थक, तुमचे उत्तम चाहते, नंदीश्वर खारपूर संघाचे सर्व आमचे परममित्र योगेश पाटील यांच्याकडे तुम्हाला सुवर्ण संधी आहे. पण जर विकेट टेकर गोलंदाज ठरता तर तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. समीकरण उलटे आहे. काय कमालीचा फटका. या फटक्यासाठी खऱ्या अर्थानं सुधायची ओळख आहे. तो फटका सुधायच्या बॅट मधून येतोय. खऱ्या अर्थानं बंधूंनी शुभेच्छा दिल्या आणि सुधा यांच्या बॅट मधून आपण लास्ट पाहिलं. जबरदस्त फटका, अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका, प्रेक्षणीय फटका ज्याला आपण म्हणू शकतो. प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिरणारा फटका, चेंडू जातो आउट ऑफ पार्क. षटकार येतोय. 7 संघ धावसंख्या देखील सस्ते 19. मात्र अतिशय चांगला फटका, 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र फलंदाज खूप बाद. आवडता आणि दुसरी धाव घेताना मात्र कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील झालं नव्हतं. महत्वाचा नॉस्टॅक फलंदाज प्रवीण पाटील हा बाद झाला. नेक्स्ट बॅट्समन संघाची सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड संदीप येतोय. तालुका क्रिकेटचा आपण जर विचार केला, संदीप याच्या नावावर देखील 50 धावांचा विक्रम आहे. वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली ऐवजी स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेमध्ये कमालीचा परफॉर्मन्स संदीप याच्या बॅट मधून आपण पाहिला. खास करून वरालदेवी ताडाली संघाच्या अगेन्स्ट 50 धावा केल्या होत्या. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा पाटका, चेंडू ऑन साइडला येतो. एक दोघांची संधी होते. क्षेत्ररक्षक थोडासा थंबल झाला आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे तिकडे 2 धावा कन्वर्ट झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 22. सुधाच्या बॅट मधून पुन्हा षटकार येतोय. योगेश विकेट टेकर गोलंदाज ठरला असता तर कदाचित 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालं असतं. मात्र आकडा गोलंदाज ठरतोय. आतापर्यंत ज्यानं खर्च केला तब्बल 20 धावा. अजून एक चेंडूची फेक बाकी आहे. 27, 22, 25 की फलंदाज मॅच टाइम स्ट्रोक प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज चेंडू येतोय. शॉर्ट डाऊनला 2 धावा घेण्याची संधी झाली. 2 धावांनी संघाची धावसंख्या, दोन्ही पुरस्कार धावसंख्या होती ती 30. षटक क्रमांक दुसरं संपतंय. तब्बल 23 धावा ज्यानं खर्च केल्या. अतिशय मागडा गोलंदाज ठरला योगेश. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 30. पहिल्या ओव्हर मधून खऱ्या अर्थानं गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. मात्र दुसऱ्या ओव्हर मध्ये होलसेल 52 धावा जमा झाल्या. तिसऱ्या षटकाला परमध्ये वैयक्तिकला सांगितलं तिसरं गोलंदाज सुभाष.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुभाष. जेवढं थोडस ऑन दी ऑफचा फटका आपण पाहतो. चेंडू जातोय पॉइंटला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. एक दोन धावा संधी झाली. दोन धावांची संख्या धावसंख्या देखील वाढली. धावसंख्या होती ती 32 षटक क्रमांक. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. स्लॉगर ज्याला आपण म्हणू शकता. हाणामारीचं षटक आहे. आधुनिक उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली स्वतः. गोलंदाजाला आपण पाहिलं होतं जबरदस्त एफर्ट त्याचा पावले उत्तम कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली होती. मात्र चेंडू कॅरी करू शकला नाहीये. झेल सोडतो युद्धांमध्ये आयुष्य मन भवचा आशीर्वाद. चेंडू धरणीला दान. एकदम कंप्लीट झाली. धावसंख्याकडे पुढे सगळी धावसंख्या होती ती 33 डबल 3. सुरेशजी म्हात्रे बाळ्या मामा. बाळ्या मामा टिबल 3. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आणि पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. यस हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. विकेट. कमालीची फलंदाजी. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहिले. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधून देखील ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो. ज्या बॅटलच्या बॅट मधून सर्वात जास्त षटकार निघतील त्यासाठी 1,000 रुपये कॅश प्राइज देखील स्पर्धेत दिलं जाणार आहे. अक्रॉस द लाईन ऑन साइडचा फटका. प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. तू मय मध्ये धाव घेतली गेली नाहीये. काही हरकत नाहीये. स्ट्रायकर फलंदाज देखील त्यात दमाचा त्यात जोमाचा आहे. संदीप याच्याकडे देखील चांगली अभिडी चांगली क्षमता. उत्तम फलंदाज नेहमीच आक्रमक खेळ त्याच्या बॅट मध्ये आपण पाहतोय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आणि संघाची धावसंख्या होती ती 40. विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ मरुळे दिवे लकी गोंधळे यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेट मधून अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी हा संघ करतो. हा चेंडू मात्र अतिशय फसव्या. चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट रिलीज होताना पाहिली. फलंदाजी खऱ्या अर्थाने चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. याचं कारण देखील पाहिलं होतं. वर्क जागेवरून ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या अर्थाने चेंडूची पेक थोडीशी ऑफसाइडच्या बाहेरची होती. चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्हचा फटका. अरुंदी कार्पेट चेंडू येतोय. पंडित भोईर याच्याकडे देखील चांगलं क्षण मात्र फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. याचबरोबर मोठा षटक क्रमांक 3 देखील संपता. 3 षटकांची आणि ती धावसंख्या होते ती 41 आणि विजयाचं लक्ष 42 धावांचं. कारभार संघाचा कॅप्टन
मान्यवर पडवा आपला या उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करू एक महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करू एक महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक. एका बाजूला आपण पाहतोय न्यू तुफान पिंपलास सन्मान्य घनश्यामजी भोईर यांचा संघ, दुसऱ्या बाजूला नंदकिशोर खारबाव योगेश एक महत्वपूर्ण सामन्याचे आपण टॉस या ठिकाणी करत आहोत. तर टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. नितपण पिंपलास आणि नंदकिशोर खारबाव बी या दोन संघामध्ये. छापा असं म्हणणं आहे नितपण पिंपलास संघात मात्र टॉस जिंकलेली ती नंदकिशोर खारबाव बी संघाने. काय निर्णय? बॅटिंग. पुन्हा एकदा नंदकिशोर खारबाव बी संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि न्यू तुफान पिंपलास संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. मित्र या ठिकाणी टॉस आपण कंप्लीट केली. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक प्रमोद पाटील आणि मोहनदादा भोईर उपस्थित आहेत कॉमेंट्री बॉक्स. बॅक टू नाऊन क्रिकेट. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये रंगतोय सामना. खऱ्या अर्थानं प्रथम फळीकडे आपण मरोई दिवे संघाला पाहिलं, ज्यांनी 4 षटकांची धावा केल्या. तीन षटकांची धावसंख्या होती ती 41. विजयासाठी 42 धावांचं लक्ष्य. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय सध्या युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन आहेत, सध्या आउट ऑफ टूर काश्मीर येथून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून बघितलं जातं. सतीश पाटील आणि निलेश पाटील आणि त्याचबरोबर गंगामाता गोंदिवली संघाचे आमचे क्रिकेटर परममित्र धीरज म्हात्रे सध्या आउट ऑफ टूर काश्मीर येथे आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी या स्पर्धेसाठी ऑल दी बेस्ट केलेले आहेत. धन्यवाद धीरजी म्हात्रे, धन्यवाद जतीश पाटील, धन्यवाद निलेश पाटील. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. खास करून मरुई दिवे संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. विजयाचं लक्ष 42 धावांचं प्रतिशत. आपण विचार करा साधारणतः मला 13 ते 14 धावांची सरासरी आहे. 14 धावांची सरासरी आहे. सन्मान्य विलाजी पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं. वेलकम या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. विजयाचं लक्ष 42 धावांचं प्रतिषटकामाने विचार केला. प्रतिषटकामागे 14 धावांची सरासरी. सलामी जोडी जोशी 11 भातवड्या संघाची. प्रवीण पहिला चेंडू विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज जगदीश नाईक याला. प्रत्येक चेंडू दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे. जेव्हा जेव्हा एका चेंडूवर मोठा फटका लागेल तेव्हा मात्र कमबॅक करताना आपण जोशी संघाला पाहून चेंडू डॉट जातोय तर तेव्हा निश्चित आपण मरुई दिवे संघाला कमबॅक होताना पाहू. सुंदर असा फ्लिकचा फटका चेंडू जो तो ऑन साइडला मिळेल. फक्त एक धाव. या एक धावीने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं जातं जगदीश नाईक याच्या माध्यमातून. धावसंख्या होती ती 3/1. लकी गोंधळे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने एक उत्तम संघाची उभारणी आपण पाहतोय. प्रवीण पाटील सलामी गोलंदाज. मिस टाइम स्ट्रोक. मैदान सोडवलं गेलं की फलंदाज सुभाष शला. बिग विकेट. पहिली सफलता या प्राप्त करतो गेंदबाज प्रवीण पाटील.
नेक्स्ट बॅट्समॅनने बॅटल पंडित भोईर. विजयाचं लक्ष फार मोठे आहे. निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. जगदीश नाईक याच्याकडे मात्र ती अबिलिटी क्षमता आहे. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका देखील अतिशय चांगला आपण पाहिला. एक धाव घेण्याची संधी झाली. एक धावेने मला वाटतं पंडित देखील स्वतःचा कोण ओपन करतो. धावसंख्या एक बाद 2 षटक क्रमांक पहिलं गोलंदाज प्रवीण पाटील मोरे दिवे संघाचा सलामी गोलंदाज. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमधून जर टिकून राहायचं असेल तर जगदीश सारख्या फलंदाज शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे. प्रवीण आता मात्र चेंडूला शॉर्ट अन फुल सक्सेसफुल. थोडासा अपटेकर पद्धती चेंडूचा फलंदाज शपल झाला. ऑन साइडचा फटका त्याच्या बॅट मधून सजला आणि गॅप मधून 2 शतरक्षण बीट करून चेंडू मिडविकेट सीमेच्या बाहेर जाणारा अतिशय दर्जेदार चौकार आला. या चौकार संघात धावसंख्या 4 पुढे सगळी धावसंख्या होती ती 6. टोटीज आहे. अतिशय चांगला फटका जगदीश नाईक याच्या बॅट मधून सतत चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या या ठिकाणी मात्र चेंडू आउट ऑफ पार्क. नितांत गरज खऱ्या अर्थानं होती. तो चुका देखील जगदीश नाईक याच्या बॅटमधून आला. मी अगोदरच म्हटलं होतं सामन्यामध्ये जर कमबॅक व्हायचं असेल या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर जगदीश सारख्या फलंदाजाला शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे. संघातील सर्वात मोठा बिग हिटर आहे. मोठा फलंदाज आहे. षटक क्रमांक पहिला समजा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक फलंदाज बाद झालेले आहे. मी सांगत धावसंख्या ती 12. एक बाद 12. अजूनही उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी 30 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे आपण जर विचार केला तर 15 धावांची सरासरी. जोगेश्वरी झून नांदूर की आयोजित जोगेश्वरी चषक 2023-24 हे थरार आपण पाहतोय. 2024 स्पर्धा मित्र आपण पाहतोय. इकडे द्या. एक सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. सुधाच्या माध्यमात खुल्या परीक्षेत धावणे निर्धाव चेंडू येणारे 11 चेंडू विजयासाठी अजूनही 30 धावांची गरज. 12 चेंडू वाईट आहे. फुलेंचा चेंडू आणण्यासाठी खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातो वाडिश लॉंग ऑनला. आपण क्षेत्ररक्षण तैनात पाहिलं त्या ठिकाणी सतीश
त्याच्याकडनं कुठल्या प्रकारची चूक होत नाहीये. इथे चांगला क्षेत्ररक्षक आहे म्हणून दिवे संघाचा उत्तम झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज पंडित बाजाल, नेक्स्ट बॅट्समन लगेच आपण तयार राहायचंय. नेक्स्ट बॅट्समनने बाटले होते गुरु. खऱ्या मागच्या सामन्यामध्ये अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी जी आपण पाहिली होती आणि खऱ्या अर्थानं आता मात्र संघाला ती गरज आहे फटक्यांची. ते फटके गुरु याच्या बॅटमधून येतील का? देखील थोडंसं प्रश्नचिन्ह आहे. मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगला खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. मार्ग पंचांना क्रॉस लेफ्ट हँड राऊंडचा मार करताना गोलंदाज सुद्धा प्लेइंग बॉल खऱ्या अर्थानं कुठेतरी एसट्या दाखवल्या त्या मला वाटतं गोलंदाज वाकवल्या. नेक्स्ट बॅट्समन बलदेव येतोय. दमन दबरा 2023 मधून काय जबरदस्त परफॉर्मन्स या खेळाडूचा आपण पाहिलं होतं. ज्याच्या बॅट मधून तब्बल 49 धावा देखील आपण पाहिल्या होत्या. तोचा फलंदाज म्हणजे खऱ्या अर्थाने तीच खेळी या मैदानामधून देखील करेल का? गरज आहे संघाला मोठ्या फटक्यांची. ते मोठे फटके बलदेवाच्या बॅट मधून येतील का? संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड सुद्धा लेफ्टन ओव्हरचा मारा. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम मुसळ चेंडूची फेक झाली. जागेवरून चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. खरं आता चेंडू येण्याच्या अगोदर फलंदाजी बॅट रिलीज झाली. विजयाचं लक्ष फार मोठे. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. 3 ओव्हर म्हणून 42 धावांचं लक्ष्य. षटक क्रमांक दुसरं सध्या परिस्थिती आपण पाहतोय. धावसंख्या ती 13. मला एक अशुभ आकडा आहे. मोठा पिनसाईडचा फटका. तर कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील नाहीये. फक्त या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक साठी जगदीश नाईक खऱ्या अर्थाने जगदीश नाईक याची कसोटी आहे. तालुका क्रिकेटमध्ये सर्वात विस्फोट फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. त्यामध्ये संघासाठी डू अँड डाय सिच्युएशन करू या मरो. आणि या सिच्युएशन मध्ये जगदीश नाईक याच्या बॅट मधून या धावा येतील का? जगदीश नाईक याची देखील कसोटी आहे. अतिशय चांगला फटका. अप्रतिम उत्कृष्ट फटका. म्हटलं होतं जगदीशकडे अबिलिटी क्षमता आहे. त्याच्या बॅट मधून चेंडू आउट ऑफ पार केला. अजूनही मला वाटतं एक चेंडू बाकी आहे. येणारे 7 चेंडू विजयासाठी 22 धावांची गरज. सामन्यात पुन्हा एकदा कलाटणी.
जोशी 11 संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये इन होतोय. जयदीपच्या बॅट मधून 7 गेंदे शेष आहे, 22 रनों की जरूरत, 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 22 धावांची गरज. एक संघ ग्रामीणचा आहे, एक संघ नगरपालिकेचा आहे. चेंडूला शॉटन पुल करण्याचा प्रयत्न. जल्लोष जास्त आणि विश्वास कमी. फटका बसला असा ना आउट ऑफ पार. तो पण सारखाच तो तर मांडवा मी आला बसले. आता टाकील कोण राजू? राजूला पहिला जर मारला ना राजूने बाऊ दिला समजा. त्याला जेवढं त्याला आहे जेवढा पास टाकेल तेवढा पास मारेल. पहिले 3 बॉल डॉट नाही होईल. दुसऱ्या षटकाला प्रारंभामध्ये वैयक्तिक पहिला सांगितलं तिसरं गोलंदाज येतोय राजू. येणारे 7 चेंडू विजयासाठी 22 धावांची गरज. स्ट्राईक रोटेट करतोय बलदेव जोशी. बिग मॅच. आता खऱ्या अर्थानं जगदीश नाईक याची कसोटी. खऱ्या अर्थाने या धावा जर त्याच्या बॅट मधून आल्या तर खऱ्या अर्थाने तो स्टार होईल. जगदीश नाईक ज्याच्याकडे हॅबिलिटी क्षमता आहे, मोठा फलंदाज आहे. त्या क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता त्याच्या बॅटमध्ये. आणि बघूया येणारे 4 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज. गोलंदाज सज्ज, फलंदाज देखील दक्ष. मात्र त्या विजयाच्या आशा पल्लवित होत्या, त्या आता मात्र कुठेतरी कमी झालेल्या आहेत. सर्वात महत्वाचं बिग विकेट, बडी सफलता या प्राप्त करते गेंदबाज राजू. नेक्स्ट बॅट्समन संदीप मोरे. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. कुठल्या प्रकारचा वाईट अथवा नो चेंडू जर आपण टाकला नाहीये तर निश्चित या सामन्यामधून विजय संपादित होईल. मोरे दिवे संघाचा. चांगला चेंडू, डिलिव्हरीचा चेंडू होता. रोशन
हा चेंडू थोडासा स्क्वेअर आहे. ऑफ स्टंप. चला पुढील ज्या संघाचा सामना असेल आणि ज्या संघाकडे सर्वात महत्वाचं क्षेत्ररक्षण त्या संघाला देखील विनंती आपण आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचं. लगेच आपण सामना संपताच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तुफान पिंपलास विपक्ष नंदकिशोर खारबाव दोन संघांमधून पुढील सामना असेल. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त एक चित्त बाकी आहे. फॉर्मॅलिटीज बॅकिंग अतिशय उत्तम पाहिली. एकाने सोडलं दुसऱ्याने अडवलं. एक धाव घेण्याची संधी. आता मात्र फक्त आणि फक्त या एक धावेने पराभवाचं जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. जवळ जोशी संघाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करायला काही हरकत नाहीये. चेंडूला शॉर्ट अँड फुल करण्याचा प्रयत्न. या सिच्युएशन मध्ये जर अशा फटके आपण खेळू शकत नाहीये. हार्डलक जोशी एलिम द्वादण आणि हार्डलक मुसाबाई and हार्डलक मनोहर जोशी and good luck Parui Dive and all teams. नो डाऊट सामन्यातील सामन्याचा पुरस्काराचा मानकरी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी फक्त धावा खर्च केल्या असता एक महत्वाचा फलंदाज ज्यानं बाद केला. फलंदाजी करताना काय चौफेर फटकेला प्रारंभ झाला. अतिशय चांगली फलंदाजी बॅटमधून पाहिली. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी फलंदाजी आपण सुद्धा बॅटमधून पाहिली आणि तो सध्या स्पर्धेचा फिनिशर ज्याच्या बॅटमधून आल्या तब्बल 33 धावा